महाराष्ट्रातील बँक खातेधारकासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुमचं खातं कोणत्याही बँकेत असू द्या, तुमचं खातं स्टेट बँकेत असेल, तुमचं खातं बँक ऑफ इंडियात असेल, तुमचं खातं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, तुमचं खातं आयसीसी बँकेत असेल, तुमचं खातं एचडीएफसी बँकेत असेल, तर तुम्ही कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यातील पैसे सुरक्षित आहेत का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे। 2026 सुरू होताच केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने सर्व नागरिकांसाठी बँक व्यवहार, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, कॅश डिपॉझिट, कॅश विड्रॉल आणि ऑनलाईन व्यवहारावर नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत आणि या नियमामुळे आता प्रत्येक व्यवहार आयकर विभागाच्या लक्षात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील प्रामाणिक करदात्याने जे काही करदाते म्हणजे टॅक्स भरतात तर टॅक्स भरण्याची घाबरण्याची आवश्यकता नाही असे देखील आता त्यांनी सांगितलेले आहे। आणि नवीन नियमानुसार कोणतीही व्यक्ती किती बँक खाते उघडू शकते, परंतु प्रत्येक पॅन कार्ड किंवा आधारशी जोडलेले असल्यामुळे आयकर विभागासाठी ती आता सर्व खाती एका व्यक्तीची मानली जाणार आहेत। त्यामुळे प्रत्येक व्यवहाराचा स्रोत आहे म्हणजे तुम्ही कोणत्या ह्याच्यातून पैसे कमवता ते देखील आता बँकेला स्पष्ट करावं लागणार आहे। सेव्हिंग अकाउंट मध्ये एका आर्थिक वर्षात तुम्हाला 10 लाख रुपयापेक्षा जास्त जमा केल्यास म्हणजे तुम्हाला एका वर्षामध्ये 10 लाख पेक्षा जास्त पैसे तुम्ही जमा केल्यास किंवा एका व्यवहारात 2 लाखापेक्षा जास्त कॅश जमा केल्यास बँक आयकर तुम्हाला जी काही बँक आहे ती बँक आयकर विभागाला माहिती देत असते। तर करंट अकाउंट मध्ये 50 लाखापेक्षा जास्त पैसे जमा झाल्यास ते देखील आता रिपोर्टवर ठरलं जाणार आहे। तसेच सेव्हिंग अकाउंट मधून तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम कॅश काढल्यास आणि मागील 3 वर्षाची आयकर जी काय आयकर तुम्ही भरला नसल्यास तुम्हाला टीडीएस देखील या ठिकाणी कापला जाऊ शकतो। तसेच पाहिलं तर बँकिंगद्वारे होणारे व्यवहार अद्याप थेट रिपोर्टवर नसले तरी भविष्यात तुम्हाला आयकर विभागाची नोटीस देखील येऊ शकते। त्यामुळे संपूर्ण बँक स्टेटमेंट या ठिकाणी तुमचं तपासलं देखील जाऊ शकतं आणि प्रत्येक व्यवहाराचा या ठिकाणी तुम्ही पैसे कुठून कमवता ते देखील आता इथून पुढे जर तुम्हाला 10 लाखाच्या वरती पैसे बँकेमध्ये भरायचे असतील त्यामध्ये तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, एचडीएफसी असेल, आयसीसी असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, येस बँक असेल, कॅनडा बँक असेल, महाराष्ट्रातील कोणतीही बँक तुमची असेल आणि तुमचं खातं त्या बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। तुम्ही जर हे काम नाही केलं तर तुमच्या बँकेवर जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती जास्तीत जास्त रक्कम असली तर तुम्हाला आयकर विभागाची म्हणजे सीबीआयची देखील या ठिकाणी ईडीची देखील कारवाई होऊ शकते। आता ईडीची कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते ते देखील या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2026 मध्ये प्रत्येक नागरिकाने कायदेशीर आणि पारदर्शक आणि नियमानुसार आर्थिक व्यवहार करणं अत्यंत आवश्यक आहे असं देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। या नियमामुळे आता प्रत्येक नागरिकाला आपली आर्थिक योजना नीट आखणं गरजेचं आहे जेणेकरून मोठ्या कॅश व्यवहारामध्ये अडचणी येणार नाहीत। तुम्ही जर एकदम 10 लाख रुपये बँकेत भरण्यासाठी घेऊन गेला तर तुमच्यावर देखील ईडीआय म्हणजे ईडीची देखील कारवाई होऊ शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आता स्पष्ट सांगितलं आहे की नियम पाळणाऱ्या प्रामाणिक नागरिकांना कोणतेही घाबरण्याची गरज नाही, परंतु अनावश्यक कॅश व्यवहार जर तुम्ही भरपूर पैसे घेऊन जर बँकेत गेला 10 लाख, 20 लाख, 25 लाख जर तुम्ही घेऊन गेला तर तुम्हाला जी काही बँक आहे तुमच्या कोणत्याही बँकेत जर खातं असेल आता ती बँक तुम्हाला ईडी आणि सीबीआयला या ठिकाणी माहिती देते आणि तुमच्या घरी ईडी आणि सीबीआय देखील चौकशीसाठी येऊ शकते। त्यामुळे जर चुकीची माहिती किंवा आयकर विभागाला विवरणपत्र नाही दिल्यास तुम्ही आयकर विभागाला टॅक्स न भरल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई देखील केली जाणार आहे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले की लोकांनी आपल्या उत्पन्नाची माहिती व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र सरकारला दाखवावी लागणार आहे आणि सर्व व्यवहार आहेत ते देखील आता कायदेशीर पद्धतीने करावेत अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील स्पष्ट केले की नियमाचं पालन करणाऱ्या नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही, पण नियम मोडण्यासाठी जे काही नियम मोडतात तर नियम मोडणाऱ्यासाठी कठोर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे अशी माहिती देखील आता अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलेली आहे। तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये एका वर्षात तुमच्या 10 लाख रुपयापेक्षा जास्त एका व्यवहारातून 2 लाख रुपयापेक्षा जास्त जमा किंवा करंट अकाउंट मधून 50 लाखापेक्षा जास्त ही रक्कम आता रिपोर्टवर ट्रान्झॅक्शन आहेत
जर तुमच्या खात्यावरून तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम एका वेळेस काढला तर तुम्हाला देखील ईडीची कारवाई होऊ शकते. एकदम तुम्ही 2 लाख पैसे बाजूला काढला, बँकेतून काढला, तरी देखील ईडीची तुमची कारवाई होऊ शकते. आणि ही माहिती देखील आता जे काही बँक आहेत, ज्या काही सरकारी बँक आहेत, त्या सरकारी बँकेत जर तुमचा व्यवहार चुकीचा वाटला तर तुम्हाला माहिती देखील आता ईडीला देणार आहेत. त्यामुळं 2026 पासून बँकेवरती अतिशय कडक नियम या ठिकाणी आता लावण्यात आले आहेत. तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टीची काळजी करायची आहे, कोणकोणत्या गोष्टी नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे, याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये एका वर्षात तुम्हाला 10 लाखापेक्षा जास्त एका व्यवहारात तुम्ही 2 लाख रुपयापेक्षा जास्त जमा किंवा करंट अकाउंटमध्ये 50 लाखापेक्षा जास्त रक्कम आता रिपोर्टेबल ट्रान्झॅक्शन असणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक व्यक्तीने आपली आर्थिक स्थिती समजून व्यवहार करणं गरजेचं आहे. तसेच तुमचं पॅन कार्ड किंवा आधारशी खाते लिंक नसल्यास बँक कोणताही व्यवहार स्वीकारणार नाही. आयकर विभागाला सर्व माहिती देखील या ठिकाणी थेट मिळणार आहे. त्यामुळे कोणतेही गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या खात्याचे नीट व्यवस्थापन करावे. यासाठी महाराष्ट्रात केंद्र सरकारने मार्गदर्शन देखील केलेलं आहे. तसेच प्रत्येक नागरिकाने वेळेवर जो काही तुमचा टॅक्स असतो तो टॅक्स देखील भरावा लागणार आहे. आपल्या आर्थिक व्यवहारांना कायदेशीर रूप द्यावे अशी माहिती देखील आता मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही काय या नियमाचं पालन नाही केलं तर कदाचित तुमच्या घरावरती असेल, तुमच्या हॉटेलवरती असेल, तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या, तर तुम्ही व्यवसायामध्ये चुकीच्या पद्धतीने पैसे कमवत असाल तर तुमच्यावरती कधीही ईडीची धाड पडू शकते. आता तुम्हाला जर वाटत असेल ईडीची धाड पडू नये तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, तुमच्या अकाउंटमध्ये 10 लाखापेक्षा जास्त पैसे जमा झाल्यास आणि करंट अकाउंटमध्ये 50 लाखापेक्षा जास्त पैसे जमा झाल्यास संबंधित आयकर विभागाला माहिती देणार आहेत आणि ही माहिती देखील दिली जाणार आहे. आणि भविष्यात नोटीस आल्यास प्रत्येक व्यवहाराचा स्रोत या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करावं लागणार आहेत. त्यामध्ये पाहिलं तर UPI असेल, फोन पे असेल, गुगल पे असेल, निफ्टी असेल, RTGS असेल, इंटरनेट असेल, बँकिंगद्वारे जे काही तुमचे व्यवहार होतात ते अद्याप थेट रिपोर्ट होत नसले तरी भविष्यात या व्यवहारासंबंधात माहिती देखील तुमची मागवली जाऊ शकते. त्यामुळं प्रत्येक नागरिकाने आपले उत्पन्न स्रोत, व्यवहार आणि कॅश ट्रान्झॅक्शन याची नोंद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आता वर्षाच्या वर्षाला पैसे काढता, तुम्ही वर्षातून किती पैसे काढला तर एका 6 महिन्यामध्ये तुम्ही 5 लाख काढला, त्याच्यानंतर तुम्ही 2 लाख काढला, त्याच्यानंतर 3 लाख काढला, आता तुम्ही 10 लाख तर वर्षाचे पैसे काढला, तर तिथून पुढे तुम्हाला पैसे काढायचे असेल तर तुम्हाला महत्वाची माहिती देखील आता तुम्ही पैसे आहेत, हे पैसे तुम्ही कशातून कमवला ते देखील आता इथून पुढे बँकेला सांगावं लागणार आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाची या ठिकाणी माहिती देखील समोर आलेली आहे, ज्यामुळे कोणतीही नोटीस किंवा आर्थिक अडचणी या ठिकाणी टाळता येणार आहेत. आणि 2026 मध्ये आर्थिक व्यवहारचे नियम प्रामुख्याने बँक, आयकर विभाग, पॅन कार्ड आणि आधारशी संबंधित नियमावली या ठिकाणी असणार आहेत. आणि सर्व नागरिकांनी नियमाचं पालन करणे हे देखील गरजेचं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली काही फक्त नियम पाळणाऱ्या नागरिकांना चिंता करण्याची आवश्यकता नाही, परंतु गैरव्यवहार आणि करणाऱ्यावर कठोर कारवाई देखील केली जाणार आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की प्रत्येक नागरिकाने आपल्या आर्थिक व्यवहारांना पारदर्शक ठेवावे. आणि उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी देखील नागरिकांना मार्गदर्शन करताना काही नागरिकांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कठोर किंवा दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. या सर्वच नियमाचं पालन करून नागरिक आपली आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करू शकतील आणि भविष्यात नोटीस किंवा दंड, अन्यथा तुम्ही चुका देखील या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बँकेचा व्यवहार व्यवस्थित ठेवला तर तुमच्यावर कधीही ईडीची आणि दंडाची देखील अडचणी तुम्ही टाळू शकतात. आता 2026 मध्ये प्रत्येक व्यवहार कॅश किंवा जमा, कॅश विड्रॉल, ऑनलाईन व्यवहार यासाठी योग्य रेकॉर्ड ठेवणे देखील तुम्ही गरजेचं आहे. कारण की तुम्ही पहिल्यांदा 2 लाख काढला, त्याच्यानंतर 3 लाख काढला, त्याच्यानंतर 50,000 काढला आणि त्याच्यानंतर तुम्ही 25,000 काढला आणि जे काय तुम्ही आता जवळजवळ 10 ते 15 लाखाचं वर्षाचं तुमचं ट्रान्झॅक्शन झालं तर त्या ट्रान्झॅक्शनची माहिती जर तुम्ही बँकेला नाही दिली तर तुमची जी काय बँक आहे ती बँक तुम्हाला CBIला किंवा ईडीला कळवते आणि ईडीची धाड आहे तुमच्या घरावर असेल, तुमच्या हॉटेलवर असेल, तुमच्या कॉलेजवर असेल, तुम्ही कोणताही व्यवसाय करत असेल तर त्या व्यवसायावर देखील पडू शकते.
त्यामुळे जे काही बँकेचे व्यवहार आहेत ते बँकेचे आता 2026 मध्ये कोणकोणते नियम या ठिकाणी लावण्यात आलेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2026 मध्ये प्रत्येक बँक व्यवहार पाहायला गेले तर कॅश जमा, कॅश विड्रॉल, ऑनलाईन व्यवहार यासाठी योग्य रेकॉर्ड ठेवणे, आयकर विवरणपत्र वेळेवर भरणे, उत्पन्न स्रोत दाखवणे आणि सर्व व्यवहार कायदेशीर पद्धतीने ठेवणे या ठिकाणी आवश्यक असणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला गेली तर सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी समोर आलेली आहे. आयकर विभागाच्या नियमानुसार 10 लाखापेक्षा जास्त कॅश या ठिकाणी जमा किंवा 50 लाखापेक्षा जास्त करंट अकाउंट मध्ये जमा केल्यास आयकर विभागाला रिपोर्ट देखील केला जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. तसेच नोटीस आली तर प्रत्येक व्यवहाराचा स्रोत स्पष्ट करणे या ठिकाणी अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपली आर्थिक या ठिकाणी जी स्थिती आहे ती देखील नीट आखावी. सर्व व्यवहाराचे रेकॉर्ड ठेवा, वेळेवर तुम्ही आयकर विवरणपत्र म्हणजे तुमचा टॅक्स भरा, पॅन कार्ड आधारशी तुम्ही खाते ती लिंक ठेवा. हे नियम मोडल्यास तुमची कारवाई देखील आता हे जर तुम्ही अचानक नियम मोडला तर तुमच्यावर मोठी कारवाई देखील होऊ शकते असे देखील आता केंद्र आणि राज्य सरकारने सांगितलेलं आहे. आणि नियम पाळणाऱ्या प्रामाणिक नागरिकांना कोणतेही घाबरण्याची गरज नाही. पण अनावश्यक लेनदेन असेल, चुकीची माहिती असेल, आयकर विवरणपत्र न भरल्यास दंडात्मक तुमच्यावरती कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने 2026 मध्ये नियम पाळून आर्थिक व्यवहार करणं अतिशय गरजेचं आहे. यामुळे भविष्यातील आर्थिक सुनिश्चित देखील केली जाणार. पण नोटीस असेल, दंड असेल किंवा अनेक अडचणी देखील तुमच्यासाठी टाळता येऊ शकतात. आता लक्षात ठेवा, तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती होती. आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. तर तुम्ही या नियमाचं पालन नाही केलं तर तुमच्या खात्यातून पैसे देखील या ठिकाणी जाऊ शकतात अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोठेही पैसे जात असताना एकदम तुम्ही 10 लाख रुपये बँकेत भरायला जाऊ नका. तुमच्या बँकेमध्ये जर 4 खाते असतील तर त्या 4ही खात्यावरती तुम्ही 3-3 लाख पैसे देखील भरू शकता. त्यामुळे तुमच्यावर ईडी असेल, सीबीआय असेल, तुमच्यावर या ठिकाणी कारवाई केली जाणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून समोर आलेली आहे. तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. त्यामुळे जे काही बँकिंग असेल, शेतकऱ्याच्या PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, नंतर पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, असे विविध योजना देखील आपण चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळे जे काही बँकेचं असेल, आता बँकेबाबतीत देखील तुमचं तुम्ही कुक्कुटपालन करणं असतात, तुम्ही शेळीपालन करणं असेल, त्याचे व्हिडिओ देखील आपल्या मोबाईलवरती आहेत, आपल्या YouTube चॅनलवरती आहेत. तुम्ही तिथे देखील जाऊन तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय आता बँकेची माहिती सांगितली तर या बँकेमध्ये कोणकोणत्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे हे देखील आता 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आधार कार्ड अपडेट नाही केलं तर तरी देखील तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुमच्यावरती जो दंड आहे त्या दंडावरती देखील या ठिकाणी दंड देखील केला जातो अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतर तुम्ही या नियमाचं पालन नाही केलं तर तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. तुम्ही फक्त बँकेत खाते खोलून ठेवलंय आणि तुम्ही या खात्यावरती पैसेच भरला नाहीत तर या ठिकाणी तुमचं बँकेचं खाते देखील या ठिकाणी बंद पडू शकतं. त्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्यावरती कमीत कमी 500 ते 1000 रुपये या ठिकाणी असणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्यावरती कितीही अडचण येऊ शकता तर अडचण आली तर तुम्ही 500 ते 1000 रुपये तुम्ही काढू नका. कारण तुमचं जे काही बँकेचं खातं आहे ते देखील तुमचं बंद होऊ शकतं. त्यामुळे बँकेला पुन्हा हेलपाटे मारायला ती देखील पुन्हा सुरुवात होऊ शकते. त्यामुळे तुमचं बँकेचं खातं आहे ते देखील चालू ठेवण्यासाठी तुम्हाला 1000 ते 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आता कोणते नियम या ठिकाणी लावण्यात आलेत ते देखील बघूया. तुम्ही जर पेन्शनधारक असेल तर पेन्शनधारकासाठी देखील सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. ते म्हणजे तुम्ही वर्षाचं महिन्याला पेन्शन घेत असेल तर पेन्शन घेताना देखील तुम्हाला एक महत्त्वाचं कागदपत्र लागणार आहे. ते म्हणजे तुम्हाला ई श्रम कार्ड इथून पुढे दाखवायला आता सरकारनं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचं जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिकांनी देखील लवकरात लवकर तुम्ही ई श्रम कार्ड तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ई श्रम कार्ड काढून घ्या. कारण ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या गव्हर्नमेंट योजनेचा देखील या ठिकाणी लाभ मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की आम्हाला बँकेमध्ये 10 लाख भरतानाच आमच्यावरती कारवाई होऊ शकते तर तुम्ही 10 लाख काढताना सुद्धा या ठिकाणी तुमच्या बँकेवरती, तुमच्या बँकेच्या अकाउंटवरती या ठिकाणी सरकार तुम्हाला डोळा ठेवून असलेलं असतं. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला, तुमचं जर शेती असेल, तुमचं जर उद्योग असेल, तुमचं जर वेगवेगळे तुमचे व्यवसाय असतील तर त्या व्यवसायातून जर तुम्ही पैसे आणला तर तुम्ही कोणत्या व्यवसायातून पैसे आणले ते देखील आता तुम्हाला सरकारला आणि ईडीला या ठिकाणी सांगावं लागणार आहे.
तर चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार झाला तर भ्रष्टाचार झाला देखील याची माहिती देखील तुम्हाला आता सरकारला सांगावं लागणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता कोणकोणत्या ह्याच्यामध्ये कोणकोणत्या नियमाचं पालन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बँक खात्याला जे काही आहे ते देखील तुम्हाला आधार कार्ड बँके खात्याला लिंक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्डची ई-केवायसी करायचे आहे. हे देखील अतिशय महत्त्वाचे. तुम्ही या नियमाचं पालन केला तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्ही 10 लाख जोडला, 5 लाख सेव्हिंग ठेवला, 6 लाख सेव्हिंग ठेवला तर कोणताच धोका या ठिकाणी दिला जाणार नाही, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.